हॅलो अँड गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सेकंड चॅप्टर सुरू आहे आपला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज. त्यामधला नेक्स्ट पॉईंट आहे वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड जर्क. यामध्ये आपण पाहणार आहोत की वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड जर्क हे कसं फाइंड आउट करायचं. एस इज इक्वल टू एफ ऑफ टी हे पोझिशन फंक्शन असेल, म्हणजेच हे काय असेल तर डिस्प्लेसमेंट फंक्शन ऑफ अ पार्टिकल दॅट मूव्ज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. नेक्स्ट एफ ऑफ टी आहे आपल्याकडे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं एफ डॅश ऑफ टी मिळेल. एफ डॅश ऑफ टी म्हणजेच काय असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ द डिस्प्लेसमेंट एस विथ रिस्पेक्ट टू टाईम. नेक्स्ट एफ डॅश ऑफ टी म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, म्हणजेच एस इज इक्वल टू एफ ऑफ टी डिस्प्लेसमेंट दिली असेल आणि आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर तेव्हा आपण काय करणार आहोत, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय मिळतो एफ डॅश ऑफ टी वेलॉसिटी ऑफ दी पार्टिकल. नेक्स्ट आहे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. वेलॉसिटी जी आपल्याला मिळालेली असते एफ डॅश ऑफ टी, त्याचं आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळतं ॲक्सिलरेशन मिळतं. म्हणजेच द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल अँड इट इज डिनोटेड बाय ए ऑफ टी. Next, acceleration function is the derivative of velocity function and second derivative of position function s is equal to f of t. Acceleration म्हणजेच काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी फंक्शन एफ डॅश ऑफ टी म्हणजे आपल्याला व्ही मिळतो अँड व्हीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सिलरेशन असेल. व्ही म्हणजेच काय होता एफ डॅश ऑफ टी. एफ डॅश ऑफ टी कशावरून मिळाला होता, एस इज इक्वल टू एफ ऑफ टी. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर म्हणजे एसचं जर डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळतो ॲक्सिलरेशन मिळतो. म्हणजेच ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू डी टू एस अपॉन डी टी स्क्वेअर. दॅट इज ए ऑफ टी इज इक्वल टू व्ही डॅश ऑफ टी इज इक्वल टू एस डबल डॅश ऑफ टी. नेक्स्ट थर्ड डेरिव्हेटिव्ह जर आपण पोझिशन फंक्शनचं घेतलं म्हणजेच एस ट्रिपल डॅश ऑफ टी, म्हणजेच वेलॉसिटीचं डबल डेरिव्हेटिव्ह येईल आणि ॲक्सिलरेशनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मिळेल. जर ॲक्सिलरेशनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळतो जर्क मिळतो. म्हणजेच काय द डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲक्सिलरेशन फंक्शन इज कॉल्ड जर्क अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल जे. दॅट इज जे इज इक्वल टू डी ए अपॉन डी टी विच इज इक्वल टू डी क्यूब एस अपॉन डी टी क्यूब. आणि जर्क म्हणजेच काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सिलरेशन, यालाच आपण जर्क म्हणतो. ठीक आहे, ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी आणि जर्क कसे फाइंड आउट करायचे तुम्हाला समजले असतील आता. एस इज इक्वल टू एफ ऑफ टी असेल, डेरिव्हेटिव्हवरून आपल्याला वेलॉसिटी मिळेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इज ॲक्सिलरेशन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲक्सिलरेशन इज कॉल्ड अ जर्क. याच्यावरचे एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे अ कार इज मूव्हिंग इन सच अ वे दॅट the distance it covers is given by the equation s is equal to 4t square plus 3t, where s is in meters and t is in seconds. What would be the velocity and the acceleration of the car at time t is equal to 20 seconds. म्हणजे इथे फाइंड आउट करायचं आहे की वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं आहे जेव्हा t इज इक्वल टू 20 सेकंड होता. आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. v ही वेलॉसिटी असेल. लेट v be the velocity and a be the acceleration of the car. आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार दिलेला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इज गिवन बाय किती दिलेला आहे एस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t. आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची म्हणजे माहिती आहे जेव्हा डिस्टन्स आपल्याला दिलेला असेल पोझिशन फंक्शन तेव्हा त्याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण आपल्याला वेलॉसिटी मिळते. म्हणजे हे डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाईम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आपल्याला काय मिळेल पहा, व्हीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. म्हणजेच देअरफॉर वेलॉसिटी ऑफ द कार is given by v is equal to काय असेल ds अपॉन डी टी. एसचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. डी अपॉन डी टी इंटू ब्रॅकेट आपली टर्म काय आहे 4t स्क्वेअर प्लस 3t. नेक्स्ट
याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यावर काय मिळेल 4 × 2t + 3 मिळेल विच इज इक्वल टू 8t + 3 इक्वेशन फर्स्ट. हे आपल्याला मिळाली वेलॉसिटी. यावरून आता आपण ॲक्सिलरेशन फाइंड आउट करणार आहोत. ॲक्सिलरेशन काय असेल ए म्हणतो आपण आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड दी ॲक्सिलरेशन. d/dt वेलॉसिटी काय आहे 8t + 3 विच इज इक्वल टू 8t. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 असेल त्यामुळे काय मिळेल 8 × 1 8 मिळेल आणि +3 हा कसा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. म्हणजे आपल्याला इथं आन्सर काय मिळालं a इज इक्वल टू 8 मिळतो. हे इक्वेशन असेल सेकंड. आता आपला वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन मिळालेलं आहे पण आणखीन काय फाइंड आउट करायचं आहे. ॲट टाईम t इज इक्वल टू 20 सेकंड्स. मग टीची व्हॅल्यू 20 आपण पुट करू इक्वेशन फर्स्टमध्ये. पहिल्यांदा पुट t इज इक्वल टू 20 इन इक्वेशन फर्स्ट. आपल्याला काय मिळेल v म्हणजेच वेलॉसिटी ऑफ कार v ॲट t इज इक्वल टू 20. जिथे टीची आहे व्हॅल्यू तिथे आपण 20 पुट करणार आहोत +3 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल 8 × 2 16 आणि हा 0 म्हणजे 160 + 3 आपल्याला मिळेल 163 मीटर/सेकंड. ठीक आहे. ही मिळाली वेलॉसिटी. किती मिळाली 163. नेक्स्ट ॲक्सिलरेशन फाइंड आउट करू. त्याच्यासाठी इक्वेशन 2 मध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू पुट करावी लागेल. ॲक्सिलरेशन ऑफ कार a ॲट t इज इक्वल टू 20. एची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. इथे आपल्याला 8 मीटर/सेकंड मिळेल. पहा ॲक्सिलरेशनमध्ये टीची टर्म आहे का दिलेली म्हणजे नाही आहे आपल्याकडे टर्म. त्यामुळे टीची 20 ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकत नाही. म्हणजेच ॲक्सिलरेशन कसं आहे इंडिपेंडेंट ऑफ टाईम आणि असं जर मोशन असेल तर त्याला काय म्हणतात युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. ही नोटच आहे एक. काय असेल याच्यामध्ये पहा ॲक्सिलरेशन इज इंडिपेंडेंट ऑफ टाइम such a motion is said to be uniformly accelerated motion. जेव्हा ॲक्सिलरेशन इंडिपेंडेंट ऑफ टाईम असतो तेव्हा त्याला काय म्हणतात युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. काय काय पाहिलं या एक्झाम्पलमध्ये पोझिशन फंक्शन दिलं होतं, डिस्प्लेसमेंट दिली होती, आपल्याला टी कसा सेकंड्समध्ये सांगितलेला आहे, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं होतं. जेव्हा टी इज इक्वल टू 20 सेकंड्स असेल दिलेला डिस्टन्स काय केला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच आपल्याला वेलॉसिटी मिळाली. त्यावरून ॲक्सिलरेशन फाइंड आउट केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन आणि लास्टला टी इज इक्वल टू 20. या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू 20 पुट केली आपल्याला वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल आहे द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम टी is given by s is equal to 2t cube minus 5t² plus 4t minus 3. Find the time when the acceleration is 14 feet per second square, the velocity and the displacement at that time. इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ॲक्सिलरेशनची ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहे पण 14 फीट पर सेकंड स्क्वेअर ही कोणत्या टाईमला असेल तर आपल्याला ते टाईम फाइंड आउट करायचं आहे. सेकंड्समध्ये असेल आपलं टाईम. आपण पाहू दिलेलं आपण आधी लिहून घेऊ. काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय एस इज इक्वल टू काय आहे 2t क्यूब मायनस 5t² प्लस 4t मायनस 3. आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी हे डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आपल्याला मिळेल वेलॉसिटी v इज इक्वल टू
काय असणार आहे ds अपॉन dt विच इज इक्वल टू d अपॉन dt. एसची व्हॅल्यू काय आहे 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 विच इज इक्वल टू 2 इंटू टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 3t स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळतं 2t प्लस 4tचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 4 आणि मायनस 3चं डेरिव्हेटिव्ह मिळेल 0 विच इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली वेलॉसिटीची. ठीक आहे v इज इक्वल टू आपल्याला मिळाला 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. आता यावरून आपण ॲक्सिलरेशनसुद्धा फाइंड आउट करू शकतो. ॲक्सिलरेशन a इज इक्वल टू काय असतो dv अपॉन dt. d अपॉन dt डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4 इक्वल टू 6 इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 2t मायनस 10 टीचं डेरिव्हेटिव्ह 1 मिळेल आणि प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे व्हॅल्यू मिळते 12t मायनस 10. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली a इज इक्वल टू 12t मायनस 10. पण ऑलरेडी आपल्याला काय सांगितलेलं आहे ॲक्सिलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. गिवन ॲक्सिलरेशन इज 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. देअरफॉर a ची व्हॅल्यू असेल ही 12t मायनस 10 इज इक्वल टू किती आहे 14. याच्यावरून आपण t फाइंड आउट करणार आहोत. आता आपण काय करू मायनस 10 आहे ते इकडे प्लस 10 करू. 12t इज इक्वल टू 14 प्लस 10 विच इज इक्वल टू काय मिळेल 24 मिळतो. आणि इथे काय आहे 12t आहे फक्त इथे t ठेवा आणि 12 काय करा या साईडला डिवाइड करा. आपल्याला मिळेल t इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू मिळेल. या इक्वेशनवरून आपण टीची व्हॅल्यू काढलेली आहे. किती मिळाली ती 2 सेकंड्समध्ये असेल. आता आपल्याला टीची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपण वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतो ॲट टी इज इक्वल टू 2. म्हणजेच आपल्याला ॲक्सिलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर होतं टी इज इक्वल टू 2 सेकंड्स असताना. म्हणजे हे आपण लिहू शकतो सो द पार्टिकल reaches an acceleration of 14 feet per second square in 2 seconds. आता वेलॉसिटी फाइंड आउट करू आपण. वेलॉसिटी when t इज इक्वल टू 2 असेल तेव्हा वेलॉसिटीचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये t इज इक्वल टू 2 पुट करू. v ॲट t इज इक्वल टू 2. इक्वेशन हे आहे 6 इंटू 2 स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 4. 6 इंटू 2 स्क्वेअर काय मिळेल 4 इंटू 6 24 मायनस 10 इंटू 2 किती मिळेल 20 प्लस 4. याचं ॲन्सर आपल्याला किती मिळतं 8 फीट पर सेकंड. हे आन्सर मिळतं सॉल्व केल्यानंतर. ॲट टी इज इक्वल टू 2 म्हणजे जे वेलॉसिटीचं आपल्याला मिळालेलं फंक्शन होतं त्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू 2 पुट केली आपल्याला मिळाली काय 8 फीट पर सेकंड. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची आहे. डिस्प्लेसमेंट व्हेन टी इज इक्वल टू 2. डिस्प्लेसमेंट काय आहे एस ही डिस्प्लेसमेंट आहे आपली म्हणजेच एस ॲट टी इज इक्वल टू 2. काय मिळेल पहा या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार आहोत. 2 इंटू 2 क्यूब मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 मायनस 3. 2 इंटू 8 मायनस 5 इंटू 4 प्लस 8 मायनस 3. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते तर 1 आणि हे कसं असेल फूटमध्ये असेल. ठीक आहे वेलॉसिटी आपल्याला काय मिळाली पहा 8 फीट पर सेकंड व्हेन टी इज इक्वल टू 2 अँड डिस्प्लेसमेंट काय मिळाला 1 फूट. 1 फूटने डिस्प्लेसमेंट झालेली आहे व्हेन टी इज इक्वल टू 2 सेकंड्स होती तेव्हा. एक्झाम्पल काय काय सांगितलं होतं डिस्प्लेसमेंट दिली होती पार्टिकलची. आपल्याला ॲक्सिलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर आहे असं सांगितलं होतं पण तेव्हाचा टाईम फाइंड आउट करायचा होता. त्यासोबतच वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल दिलेली डिफरन्शिएट केली विथ रिस्पेक्ट टू त्यावरून आपल्याला वेलॉसिटी मिळाली.
वेलॉसिटी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इज ॲक्सिलरेशन. त्यानंतर ॲक्सिलरेशन दिलेलं होतं, ती व्हॅल्यू पुट करून इक्वेट केलं. एक्झाम्पल टी इज इक्वल टू आपल्याला 2 ही व्हॅल्यू मिळते. त्यावरून वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंटसुद्धा फाइंड आउट केलेलं आहे. आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पोझिशन फंक्शन इज कॉल्ड वेलॉसिटी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲक्सिलरेशन इज कॉल्ड द जर्क. ठीक आहे, आपण एक्झाम्पल हे 2 बघितलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल अँड सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला टाईम दिला होता, आणखीन फाइंड आउट काय करायचं होतं, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायची होती. ॲक्सिलरेशन जर इंडिपेंडंट ऑफ टाईम असेल तेव्हा त्या मोशनला काय म्हणतात, युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हणतात. आपण पॉईंट पाहिला, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड जर्क. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतो, व्ही डॅश ऑफ टी, दॅट मीन्स एस डबल डॅश ऑफ टी. अँड जर्क म्हणजेच काय असतो, एस ट्रिपल डॅश ऑफ टी मीन्स व्ही डबल डॅश ऑफ टी अँड ए डॅश ऑफ टी. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.